नमस्कार मित्र पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी भेटत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला देवनागरी अक्षरलेखन करत असताना कशा प्रकारे करायला पाहिजे, त्याचे अवयव कोणकोणते आहेत याचा आपण या ठिकाणी फळ्यावर आपण दाखवणार आहोत। काय झालेलं आहे की देवनागरी अक्षरलेखन करत असताना आपल्याला खूप त्याची वळणं जे आहेत, त्याचे जे बारकावे आहेत ते खूप महत्त्वाचे असतात। असे आपण लाईन्स मारून घेतलेले आहेत, असे आपण खडूचे तुकडे करून घेतलेले आहेत, वेगवेगळ्या कलरचे आहेत। जेवढ्या जाडीचा म्हणजे जेवढा लांबीचा तुकडा आपण कट करून घेतलेला आहे तेवढ्याच लांबीच्या ह्याच्यानुसार आपण या लाईन्स मारून घेतलेल्या आहेत। उदाहरणार्थ जर आपण पाहायचं झालं तर बघा, या ठिकाणी आपल्याला इथून इथपर्यंत किती उंची असायला पाहिजे। आता या पद्धतीने आपण या ठिकाणी आपण अक्षर काढून दाखवणार आहोत, म्हणजे उंची आपल्याला काढायची आहे। पहा, आपण जे खडू आपण कट करून घेतलेले आहेत त्या खडूंचाच आपण या ठिकाणी वापर करून दाखवूया। पहा, 6 पट असते अक्षराची उंची, नीट पहा। 1 2 3 4 5 आणि ही जी खालची जी रेषा आहे ही एक। आता हे खडू आपला तुकडा थोडासा मोठा आहे म्हणून याच्यापेक्षा 2 खडू जे आहेत ते आपण या खडूच्या अक्षरापासून, म्हणजे हा तुकडा पहा, हा तुकडा जर आपण जुळवला तर हा खडू लहान आहे, या खडूनुसार आपण त्याची उंची घेतलेली आहे। पहा पुन्हा एकदा, 1 2 3 4 5 आणि 6 अशा प्रकारची आपल्याला उंची असली पाहिजे। म्हणजे या लाईन्स आहेत, या लाईन्स बरोबर या अक्षरांची उंची या ठिकाणी असली पाहिजे। म्हणजे या लाईन्स आपण फळ्यावर लिहिताना अशा प्रकारचे आपल्याला लाईन्स अंदाजे आपण घ्यायला पाहिजे। चला तर आता आपण या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे त्याचे कर्व यायला पाहिजेत किंवा ती जी वळणं जी आहेत ती कशी यायला पाहिजेत आपण लक्षात घ्या। तर सुरुवातीला आपल्याला मुळात पहिली गोष्ट मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अशी एक लंब रेषा आपल्याला या ठिकाणी असली पाहिजे, म्हणजेच या वरच्या रेषेपासून इथपर्यंत। आणि हा जो 45 अंशाचा कोन आहे, हा 45 अंशाचा कोन, म्हणजे 45 अंशाच्या कोनाच्या ह्याच्यामध्ये आपला खडू असा असला पाहिजे। पहा, खडू आपला असा असला पाहिजे, म्हणजे या कर्वमध्ये। मग आपल्याला आलं काय पाहिजे, तर आपल्याला अशा रेषा काढता आल्या पाहिजेत, अशा रेषा काढता आल्या पाहिजेत, त्यानंतर अशा रेषा काढता आल्या पाहिजेत, अशा रेषा काढता आल्या पाहिजेत। म्हणजे या सरळ सरळ, म्हणजे हे आपल्याला देवनागरीचं जे अँगल आहे, उदाहरणार्थ समजा आता आपण पाहूया बघा, हे असं। आता बघा, असं। मग हेच आपल्याला पुन्हा काय होणार आहे की कर्व मध्ये येणार आहे, म्हणजे अशा प्रकारचं। मग हे काढण्यासाठी, हे शिकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मग त्याच्यासाठी आपण या ठिकाणी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवत आहे। पहा, असा आपल्याला अशा रेषांचा सराव करायचा आहे, म्हणजेच आपल्याला सुरुवातीला असाच अँगल, हाच अँगल पकडून आपल्याला उभ्या रेषांचा सराव करायचा। हा जो अँगल आहे, हा अँगल आपल्याला सोडायचा नाही। त्यानंतर पहा, हा कर्व, त्यानंतर हा कर्व आला पाहिजे, त्यानंतर वरची रेषा आपल्याला आली पाहिजे, त्यानंतर आपल्याला ही रेषा टाकून पुन्हा इथं आपल्याला हे असं आलं पाहिजे, म्हणजे हे ह साठी वापरता येतं। त्यानंतर पहा, आपल्याला क्ष साठी हे 2, पुन्हा इथं हे अशा प्रकारे हे असे कर्व, पुन्हा ज्ञ साठी आपल्याला किंवा ज साठी असा आला पाहिजे, च साठी आपल्याला काढायचं असेल तर अशा प्रकारे आला पाहिजे। याच्यामध्ये हे असं आतमध्ये हे होतंय, म्हणजे हे जे आहेत हा पुन्हा क्ष साठी म्हटल्यानंतर मग आपल्याला पुन्हा एकदा हे असं, हे अशा प्रकारचं आलं पाहिजे। ह्याच्यामध्ये पुन्हा नंतर वरची गाठ येते, म्हणजे अशी गाठ येणार, आणि पुन्हा इथं पण अशी गाठ येऊन हे खालचं आपल्याला हे असा, म्हणजे
याचा आपल्याला प्रत्येक वळणामध्ये याचा वापर होणार आहे। हा आपल्याला वापर करत असताना आपण याचे जे बारकावे आहेत ते बारकावे आपण समजून घ्यायचे। यानंतर आपल्याला हा पण आपल्याला अवयव किंवा ह्याची जी वळणं आहेत ही न साठी प साठी आपल्याला येतं। हे असं प साठी किंवा असं प, पहा हे प, आणि यालाच पुन्हा जर आपण जर जोडला तर हा फ, म्हणजेच आपल्याला फचं पण आपल्याला काय आलं पाहिजे अशा प्रकारे हे आपल्याला अवयव हे प साठीचं फ साठीचं हे म्हणजे हे प साठी। मग हे त्यानंतर पुढचं आहे बघा, पुढचं आपल्याला ट ड ड ह्याचे अवयव जे असतात ते बघा, हे ड चे अवयव कशा प्रकारे असतील, हे असा आला पण हे असं वरच्या बाजूला, म्हणजे या पण अवयवाचा अभ्यास करायचा, या पण अवयवाचा अभ्यास करायचा, आणि हे अशा वरच्या बाजूला, म्हणजे या ठिकाणी जे आपण अवयव जे दाखवलेले आहेत 1 2 अशा प्रकारचे तेच अवयव या ठिकाणी आपल्याला वापर त्याचा करायचा। म्हणजे ड पण म्हणजेच कसा, हे असा आला अवयव, त्यानंतर इथं हा असा आला अवयव, हा असा आला अवयव, त्यानंतर आपल्याला वेलांटी द्यायची असेल तर वेलांटी पहा अशी द्यायची, उकार द्यायचा असेल तर पहा आपल्याला उकार सुद्धा असा द्यायचा, दुसरा उकार, पहिला उकार जर करायचा असेल तर अशा प्रकारचा पहिला उकार असा, म्हणजे हे जे आहे। पण नंतर त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला जर आपल्याला कृष्णमधला कृ काढायचा असेल तर असा, हा जो अँगल आहे हा अँगल आपल्याला बदलायचा नाही, हा असा। हे ह्याच्यातले जे बारकावे आहेत ते बारकावे ज्यावेळेस आपण समजू त्यावेळेस आपण असे सुंदर अक्षर आपल्याला जमणार आहे काढायला। त्यासाठी असा प्रयत्न करा, आपणही प्रयत्न करा, सुंदर अक्षर करा। अजून काही व्हिडिओज आहेत अशा प्रकारचे आपण व्हिडिओज आपण पुन्हा बनवू आणि आपल्यासाठी मी या ठिकाणी यूट्यूबला टाकेन। कृपया आपण सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांचेही अक्षर सुंदर करा, आपले अक्षर सुंदर करा। धन्यवाद।